नमस्कार, मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना देशोन्नतीचे मालक मुख्य संपादक प्रकाशजी पोहरे यांनी सांगितले की नागपूर करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन होत नाही म्हणून व्यक्त केला संताप। नागपूर कराराप्रमाणे एकतर 6 आठवड्यांचा अधिवेशनाचा करार असताना केवळ 2 आठवड्यांचे म्हणजे 7 ते 20 डिसेंबर असे यावर्षीचे अधिवेशन ठरले। त्यातही पहिला दिवस गुरुवार शोक प्रस्तावात गेला, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अर्धा दिवस कामकाज चालले। त्यानंतर विरोधकांनी बहिष्कार करून वॉकआउट केले आणि काम बंद झाले। नंतर शनिवार रविवार सुट्ट्या आल्या म्हणजे 4 दिवस वाया गेले। 19 डिसेंबर सोमवारी पुन्हा चर्चा, नंतर 12, 13, 14 गुरुवारपर्यंत आरक्षणाविषयी चर्चा चालली। विदर्भाचा एकही प्रश्न चर्चेत घेतला गेला नाही। याशिवाय पुरवणी मागण्या ज्या खरे तर अधिवेशनाच्या शेवटी घेतल्या जायला हव्यात त्या आधीच घेण्यात आल्या। त्यामुळे सभागृहात अगदी मोजके 8 ते 9 आमदार उपस्थित होते आणि त्यातच अध्यक्षस्थानी अजून जवळपास 50 आमदार बोलणार असे जाहीर केले। म्हणजे अजून शुक्रवारी चर्चा चालणार, नंतर शनिवार रविवार उरले केवळ 3 दिवस, त्यावेळी उत्तरे म्हणजे अधिवेशन समाप्त। त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी पत्रकार गॅलरीत असताना अखेर माझा संयमाचा बंद फुटला आणि कुणीतरी मुंबईचे एक सदस्य अनावश्यक विषयांवर बोलत असताना मी तिथून आवाज दिला आणि इतकेच बोललो की विदर्भाच्या समस्यांसाठी येथे अधिवेशन होत असते, मग विदर्भाच्या समस्येवर चर्चा करणार की नाही? विदर्भात अधिवेशन घेऊन विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा होत नसेल तर अधिवेशन कशाला घेता? लोकांच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय कशाला करता? असे प्रश्न उपस्थित करून बाहेर आले। त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी मला घेराव घातला आणि बराच वेळ झाल्यानंतर माझी तिथून सुटका झाली असे त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले। प्रश्न असा आहे की पत्रकार गॅलरीतून घोषणा का द्याव्या लागल्या? गेल्या 63 वर्षात नागपुरात विधानसभा अधिवेशन भरत आहे आणि गेल्या काही वर्षात एकट्या विदर्भात 1,50,000 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत। विदर्भात दररोज 14 शेतकरी आत्महत्या होत आहेत। जसे पत्रकार गॅलरीतून आवाज उठवल्याबरोबर भाजपाचे प्रतोद असलेले आमदार आशिष शेलार यांनी सभागृहातच प्रश्न विचारला, अध्यक्ष महाराज, हे काम चालले आहे, पण नागपुरात अधिवेशन होत असताना शेतकऱ्याचे प्रतिनिधी असलेले हेच आमदार शेतकरी आत्महत्यांवर का प्रश्न विचारत नाही? असा सामान्य माणसाचा प्रश्न आहे। राज्याचे मंत्री आमदार फक्त सहल करण्यासाठी विदर्भात येतात असं देखील विदर्भातील मंत्री आमदारांवर त्यांनी टीका केली। नमस्कार, मी प्रियंका शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणजेच पत्रकारांना म्हटलं जातं आणि पत्रकारांचा बुलंद आवाज देशोन्नतीचे मुख्य संपादक मालक आदरणीय प्रकाशजी पोहरे सर आपल्या सोबत आहेत। हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना 14 तारखेला जनतेचे प्रश्न, विदर्भातील प्रश्नांवर चर्चा का केली जात नाही यावरून जे गोंधळ निर्माण झालं, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण प्रकाशजी सरांकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर। सर, मला तर सर्वप्रथम सांगा की वेगवेगळ्या पक्षातील लोक एकत्रित येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालवते आहात, तर महाराष्ट्रातील राजकारण यावर आपलं काय मत? कसं आहे माहिती आहे का की या अधिवेशनामध्ये येऊन बाकीच्या आमदार जे आहेत विदर्भाबाहेरचे ते येऊन त्यांचे प्रश्न जर मांडत असतील त्यांचं कौतुक करायला पाहिजे। कारण असं आहे की ते एवढे जागरूक आहेत की त्यांच्या भागातले प्रश्न विदर्भात येऊन सुद्धा ते रेटून नेतात। याच्यात खरे दोषी जे आहेत ते विदर्भाचे आमदार आहेत की तुम्ही विदर्भाचं अधिवेशन विदर्भासाठी आहे, कायदेशीर अधिवेशन आहे, असं काही हे उपकार नाही करत गव्हर्नमेंट इथं येऊन आमच्यावर। हे कायद्याने ठरलेलं आहे। जेव्हा आपला वेगळा असलेला विदर्भ जेव्हा महाराष्ट्रासोबत जोडला जाणार होता त्यावेळेला जो काही आक्रोश झाला, जन आक्रोश की बा आम्हाला मुंबई फार दूर पडते किंवा काय होते, तर मग असं ठरलं की एक 6 आठवड्याचं अधिवेशन आम्ही विदर्भात घेऊन तुमचे सगळे प्रश्न सोडवायला आम्ही विदर्भात येऊ, तुम्ही मुंबईला येऊ नका। मग असं असताना जेव्हा हे अधिवेशन 6 आठवड्याचं 6 दिवसावर जेव्हा येतं आणि हे हळूहळू आलेलं आहे की 6 आठवड्याचं 5 आठवड्यावर, 4 आठवड्यावर, 2-3 आठवड्यावर असं आणलं यांनी, तर त्यावेळेला आमदार जेव्हा ते बोंबलले नाहीत। आताही आजच्या यावेळेला या अधिवेशनामध्ये आपण बघता आहात की यांनी 7 तारीख ते 20 तारीख म्हणजे 14 दिवसाचं यांनी हे घेतलं। त्याच्यामध्ये 4 तर शनिवार रविवार गेले, म्हणजे उरले 10 दिवस। पहिले त्याच्यातले 2 दिवस जे आहेत ते शोक प्रस्ताव सगळी त्यामुळे गेले, म्हणजे उरले आता 8 दिवस। आणि 8 दिवसापैकी 4 दिवस आतापर्यंत यांनी या मराठा आरक्षणाच्या याच्यावर चर्चेमध्ये घालवले आणि 2 दिवस आता त्याच्या उत्तरामध्ये घालवले। उरले काय?
म्हणजे फक्त सोपस्कार करण्यासाठी जर हे इथे येत असतील की एक काहीतरी सोपस्कार पार पडला, हां घेतलो आम्ही तुमच्याकडे विदर्भामध्ये अधिवेशन घेतलं बरं का, तर आपण सगळ्या लोकांनी जनतेने या सगळ्यामध्ये विचार करायला पाहिजे. आणि आतापर्यंत जे काही झालं हे सातत्याने कित्येक वर्षापासून मी पाहतो आहे की अशाच पद्धतीने आपल्या तोंडाला पानं पुसले जातात, विदर्भाच्या तोंडाला पानं पुसल्या जातात. विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या सुरू आहे, दिवसाला 14. हे काय 140 व्हायची वाट बघतायत का त्या? तर याच्यामध्ये आता मग मला असं वाटलं की आता काहीतरी धमाका केल्याशिवाय इलाज नाही. म्हणून त्या दिवशी मी मुद्दाम प्रेस गॅलरीमध्ये गेलो आणि सगळ्या पत्रकारांमार्फत हा आवाज तिथं उचलला. माझा आवाज नाही एकटाच, हा सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून मी हा आवाज उचलला आहे. कारण पत्रकारांना बिचारांना प्रॉब्लेम आहे, त्यांना असं वाटतं बा मी करेल, मी असं करेल, माझ्यावर कारवाई होईल, माझी नोकरी जाऊ शकेल. त्याच्यामुळे आता ते बिचारे बोलू शकत नाहीत. म्हणून मी स्वतःला पत्रकार समजतो, मी काही संपादक मालक समजत नाही स्वतःला. म्हणून मी हा आवाज तिथं उचलला. सर मला सांगा की या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जावी असं आपल्याला वाटतं? विदर्भाचे खूप प्रश्न आहेत ना. अवकाळी पावसामध्ये विदर्भाचं हे झालं, इथले सूतगिरण्या बंद पडल्या, आमच्या ज्या मीटर गेज रेल्वे होत्या त्या बंद पडल्या, वाहतुकीचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत आणि नक्षलवादाचे प्रॉब्लेम आहेत. इथे नक्षलवादी झाले लोक शेवटी हातामध्ये कायदा घ्यायला लागले कारण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. तर एवढे सगळे त्यांचे हे असताना त्याच्यानंतर इरिगेशनचे आमचे प्रॉब्लेम पडलेले आहेत, आम्हाला वीज मिळत नाही आहे कित्येक वर्षापासून. प्रश्न काही एक आहे का? तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील मी तुम्हाला 100 प्रश्न यादी काढून देतो. एवढे प्रश्न आमचे इथं पेंडिंग असताना त्यावर काहीही चर्चा होत नाही. सातत्याने आमचा प्रश्न वाढत चाललेला आहे, अनुशेष वाढत चाललेला आहे, पैसे मिळत नाहीत, निधी मिळत नाहीत. यावेळेला 40 कोटी रुपये यांनी दिले आमदारांना. कुठल्या आमदाराला दिले? तर जे त्यांच्या पक्षाचे आहेत. असं करता येतं का? असा भेदभाव करता येतो का? म्हणजे जे यांच्या पक्षाचे आमदार नाहीत त्यांना 1 रुपया 1 छदाम द्यायचा नाही. एकही मागच्याही अधिवेशनामध्ये यांनी केलं तर विदर्भासाठी काहीही दिलं नाही. माजी आमदार वामन चटपनी मागच्या वेळेला जाहीर केलं की विदर्भासाठी केलेली एक गोष्ट दाखवा, 1 लाख मिळवा. कोणी देखू शकलं नाही. मग आताही याही वेळेला जर असंच होत असेल सातत्याने, हा आवाज कुठंतरी बुलंद केला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी त्या दिवशी गॅलरीमध्ये बोललो. सर विदर्भ वेगळा झाला पाहिजे यावर्षी आपली भूमिका काय आहे? बिलकुल झाला पाहिजे. कारण जर महाराष्ट्रासोबत जर राहून आमचा सत्यानाश झाला असेल, आमच्या 12 कापड गिरण्या बंद पडल्या, सूत गिरण्या बंद पडल्या, साखर कारखाने बंद पडतात. कारण राज्यकर्ते भेदभाव करतात पैसे देताना, निधी देताना. असं नाही की आमच्याकडे उभारल्या गेले नाही, आमच्याकडे भरपूर लोकांनी हे सगळं उभारायचा प्रयत्न केला. मात्र त्याला सातत्याने जशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना वाहतूक सबसिडी, बाकीच्या सबसिडी, खरेदी वगैरे हे ते ऊस वाहतूक वगैरे किंवा मजूर वगैरे या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे अनुदानं दिल्या जातात, व्याज माफ केलं जातं. हे विदर्भात केलं जात नाही. आपले आमदार या सगळ्या संदर्भामध्ये दांडगाई करण्यात, मस्ती करण्यात कमी पडतात. कारण एकतर आपली संख्या कमी आहे, 288 आमदार आहेत, त्याच्यामध्ये आमचे फक्त 62 आमदार आहेत. त्याच्यामध्ये पक्षही भेदाभेद आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सगळे शेतकऱ्यांच्या याच्यासाठी किंवा जनतेच्या सामान्य समस्यांसाठी ते एकत्रित येतात. तिथल्या आमदाराला, खासदाराला पकडतात, म्हणतात आमच्यासोबत बस. हे आमच्या विदर्भाच्या आमदारांमध्ये ही मोठी उणीव आहे. हे सगळे पक्षीय भेदाभेदामध्ये, जातीय भेदाभेदामध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण गैरफायदा बाकीचे सत्ताधारी घेतात. सर यावर कारवाई केली जाणार तर याला तुम्ही सामोरे जाणार का? कुठली कारवाई काय होणार आहे? काय गोळीबिळ घालून काय फाशी थोडी मारणार आहे? काय होईल जास्तीत जास्त? एखादं काय म्हणतात त्याला हक्कभंग वगैरे करतील, 2-4 10 दिवस तुरुंगात टाकतील. आय डोंट केअर. काही त्यात तुम्हाला चिंता नाही सगळ्या गोष्टींची. सर तुम्ही पत्रकारांचा एक बुलंद आवाज आहात, तर बाकी पत्रकारांना तुम्ही काय संदेश द्याल? मी बाकीच्या पत्रकारांना हाच संदेश देतो की एक लक्षात घ्या, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता गिनला जाते. आणि आपला हा जर खांब जर इतका कमकुवत आणि असा ठिसूळ जर होत असेल तर तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन या खांबाला ताकद दिली पाहिजे. एवढंच मी सांगतो. घाबरू नका, पुढे या, मी तुमच्या पाठीशी आहे, एवढं सांगतो. खरं तर आता आपण पत्रकारांचा बुलंद आवाज आदरणीय प्रकाशजी पोरे यांच्याकडनं संपूर्ण प्रकरण जाणून घेतलं. कॅमेरामॅन सचिनसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स.
रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।